हियले वक्तृत्व वा विभव ही तुझ अर्पियले देव देश आणि धर्म ह्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी प्रांजल महेश भायदे इयत्ता 9वी मध्ये शिकते. गट क्रमांक 2. माझा विषय आहे सावरकरांच्या विचारामधला हिंदू. भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजविणारी अशी प्रतिभा संपन्न शब्द कळा ज्यांना देव दत्त लाभली आणि आपल्या अफाट श्वासांगाने ज्यांनी ती अधिक फुलवली ते म्हणजे स्वतंत्रवीर क्रांतीवीर विनायक दामोदर सावरकर. आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः अशी स्वतंत्रवीर सावरकरांनी केलेली हिंदूची व्याख्या. या व्याख्येचा अर्थ असा: सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ही भारतभूमी ज्याची केवळ पितृभूमी नव्हे तर पुण्यभूमी सुद्धा आहे तो म्हणजे हिंदू. राष्ट्रीयदृष्ट्या हिंदूची अशी व्याख्या नव्हती. राष्ट्रीयदृष्ट्या आपली ताकद वाढवावी असा विचार ख्रिस्तपूर्व भारताला माहीतच नव्हता. शक, कुशाण, हुन इत्यादी सर्व लोकांनी ह्या भारतभूमीवर स्वाऱ्या केल्या व ते या भारतीय संस्कृतीत मिसळून सुद्धा गेले. पण मुस्लिम व ख्रिश्चन हे दोन धर्म या भारतीय संस्कृतीत मिसळू शकले नाही, कारण त्यांनी आपला धर्म कसा वाढवावा ह्याकडे भर दिला. त्यासाठीच हिंदुत्व म्हणजे काय हे सांगण्याची गरज होती. त्यामुळेच लोकमान्य टिळक व इतर लोकांनी तसे प्रयत्न सुद्धा केले, पण त्यात काही ना काही दोष होताच. वेद प्रामाण्य मानणारे म्हणजे हिंदू अशी लोकमान्य टिळकांनी केलेली व्याख्या. पण भारतात असे अनेक घटक आहेत जे वेद मानत नाही, पुराण मानत नाही, मग ते तर ह्या व्याख्येतून वगळलेच गेले ना. म्हणूनच प्रभावीपणे सर्वसामान्य अशी हिंदूची व्याख्या मानण्याचे श्रेय हे स्वतंत्रवीर सावरकरांना जाते. हिंदुत्व नावाच्या ग्रंथात त्यांनी असे सविस्तरपणे मांडले सुद्धा आहे. ही व्याख्या केवळ धार्मिक नसून ती सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक आहे. हिंदू धर्म म्हणजे हिंदुत्व नव्हे तर हिंदुत्वाचा एक अंग आहे. आणि ही हिंदुत्वाची व्याख्या केवळ नागरिकत्वाची नाही, ही राष्ट्रीयत्वाची आहे. एक समान इतिहास, एक समान परंपरा, एक समान साहित्य, एक समान जाणीव आणि एकत्र राहण्याची परंपरा हे राष्ट्रीयत्व सिद्ध करणारे घटक आपल्या हिंदुत्वात येतात. सावरकरांनी या व्याख्येत पितृभू या शब्दाचा उल्लेख केलाय. पितृभू म्हणजे केवळ आपल्या आई वडिलांची भूमी नव्हे तर ज्या भूमीत आपले वाडवडील, आपले पूर्वज जन्मले किंवा वसत होते ती भूमी म्हणजेच पितृभूमी होय. आणि मित्रांनो, आपल्या नागरिकत्व बदलता येतं पण पितृभूमी बदलता येत नाही. परंतु हिंदुत्वाच्या कक्षेत समाविष्ट होण्यासाठी केवळ पितृभूमीच आवश्यक आहे का? तर नाही, पितृभूमी सोबत पुण्यभूमी सुद्धा आवश्यक आहे. पुण्यभूमी म्हणजे जो ज्या धर्माचा किंवा पंथाचा आहे किंवा त्याचा उपासक आहे, त्याचे मूळ, त्याचे धार्मिक अधिष्ठान, त्या धर्माचे ऋषी किंवा प्रेषित ह्यांच्या निवासामुळे ज्या भूमीला पुण्यत्व लाभलं ती भूमी म्हणजेच पुण्यभूमी होय. आणि ज्याची पुण्यभूमी ह्या देशात नाही तो परदेशी. उदाहरणार्थ ज्यू, ख्रिश्चन ह्यांच्यासाठी पॅलेस्टाईन ही त्यांची पुण्यभूमी झाली. तसेच मुस्लिमांसाठी अरेबिया ही त्यांची पुण्यभूमी झाली. मित्रांनो, पुण्यभू हा शब्द म्हणे सावरकरांनी मुस्लिमांना वगळण्यासाठी म्हटला आहे असा काहींचा आक्षेप आहे. मुळात हिंदुत्व म्हणजे हिंदू कोण ह्याची व्याख्या झाली. त्यात कोणाला वगळण्याचा प्रश्न आलाच कुठे? आणि मुस्लिमांना वगळलं जात नाहीये, ते स्वतःहून वगळले गेले. आणि मुस्लिमही आम्हाला हिंदुत्वात समाविष्ट करून घ्या असं कुठे म्हणतात? मग फक्त मुस्लिमच वगळले गेलेत का? तर तसंही नाही. मुस्लिमांसोबत ख्रिश्चन, ज्यू, पारसी हे वगळले गेलेत. कारण ती भारतीय नागरिकत्वाची किंवा देशभक्तीची व्याख्या नाही, ती राष्ट्रीयत्वाची व्याख्या आहे. हिंदुत्वाच्या कक्षेत न येणारे अहिंदू हे भारताचे नागरिक
अमेरिकेत स्थायिक झालेली हिंदू कुटुंब त्या त्या देशाचे नागरिक होऊ शकतात, पण भारतीय कुटुंबात जन्मलेले दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील मुले, त्यांचे वडील जरी भारताबाहेर जन्मले असले तरी त्यांच्या वाडवडिलांची भूमी ही भारत असल्यामुळे ते हिंदूच ठरतात. इतकंच सावरकरांना म्हणायचं. आणि पितृभू व पुण्यभू हे दोन्ही निकष जो एकत्र एकाच वेळी पूर्ण करेल तो म्हणजे हिंदू. सावरकरांच्या व्याख्येनुसार बौद्ध, नवबौद्ध, जैन, शीख, लिंगायत, प्रार्थना समाजी, आर्य समाजी, ब्राह्मो समाजी हे सर्व हिंदूच ठरतात. इतकंच काय, कुठला धर्म न मानणारे निधर्मी नास्तिक सुद्धा हिंदूच ठरतात. आणि हाच असावा सावरकरांच्या विचारातील आणि व्याख्येतील हिंदू. शेवटला इतकंच म्हणेन, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमी जियेच्याच कामी, परो देह माझा सदा या पुण्यभूमीत, परो देह माझा सदा या पुण्यभूमीत. धन्यवाद.